याशिवाय सत्ताच्या काही ठळक घडामोडी, पर्यटकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान मिनी ट्रेन मध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मावळ मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग वर्णे यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली होती। त्यानुसार दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेरळ माथेरान मिनी ट्रेन मध्ये सुधारणा करण्यात यावी हा महत्त्वाचा प्रश्न मावळ मतदारसंघाचे विद्यमान खासदार संसद रत्न श्रीरंग वर्णे यांनी उपस्थित केलाय। प्रहारचे आमदार बच्चू कडू किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाछाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करत किल्ले रायगडच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेली 3 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, परंतु मंत्री मोहनदेव गोगावले, मंत्री योगेश कदम यांनी आम्ही सगळ्या मान्य करू असे आश्वासन दिल्याने उपोषण सोडले असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। रायगड जिल्ह्यात सध्या भरतशेठ गोगावले आणि सुनील तटकरे यांचे राजकीय संघर्ष सुरू आहे। आता या संघर्षात पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होत आहे आणि हा वाद सुरू होण्याचा मुख्य कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्या सातत्याने होत असलेल्या सुनील तटकरे यांच्या सोबतच्या भेटी। लवकरच स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे याच चर्चेवर जेव्हा मंत्री भरतशेठ गोगावले बोलतात तेव्हा त्यांचा संताप दिसून येतोय। कोणीही कितीही एकत्र आले तरी मला फरक पडत नाही, या ठिकाणी एकच शेठ भरत शेठ असे म्हणत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांना आवाहन केले। ते सोमवारी रायगडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। उरण तालुक्यातील भेंडगड गाव म्हणजे सांस्कृतिक परंपरेने नटलेले गाव। या गावात दरवर्षीप्रमाणे भेंडगड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यातीलच महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ। भेंडगड गावातील समस्त महिला भगिनींसाठी हळदी कुंकू सोहळ्याबरोबरच मनोरंजनात्मक खेळ आणि खेळ पैठणीचा असे सुंदर कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी करण्यात आले होते। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याने रोहा शहर भक्तिमय झाले। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानिसधाम महाराष्ट्र यांच्या रोहा येथील पादुका दर्शन सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या सोहळ्याची सुरुवात जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांसमवेत भव्य शोभायात्रेने झाली। काल चेन्नई चिन्नास्वामी मैदानावर आयोजित मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या IPL मधील 2 बलाढ्य संघात या टूर्नामेंटची पहिली लढत झाली। हे दोन्ही संघ प्रत्येकी 5-5 वेळा आपल्याकडे जेतेपद सांभाळणारे टॉप टू बॉटम अष्टपैलू खेळाडूंचे द्योतक आहेत। कालच्या सामन्यात नेहमीप्रमाणेच पहिला सामना देवाला याप्रमाणे मुंबई इंडियन्सने पराभव गडी उतरवून विजयश्री चेन्नई सुपर किंग्स संघाकडे सुपूर्द केली। खरं तर मुंबई इंडियन्सचा हुकुमी बादशाह जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती व भरीसभर हार्दिक पांड्या यांचे देखील सामन्यात नसणे मुंबई इंडियन्सला नक्कीच कारणीभूत ठरले। तरीही शेवटच्या ओव्हरपर्यंत चेन्नई सुपर किंग्समधील रती महारथींना विजयासाठी प्रतीक्षा करावी लागली। हे रोमहर्षक क्षण मैदानावर आता IPLच्या मोसमात नेहमीच अनुभवायला मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांची एक बैठक घेण्यात आली। यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी सांगितले, विधानसभेत सगळेच खोक्याबाई आहेत, त्यामुळे होते काय की मूळ विषय बाजूला सारून नेहमीच तुमचे लक्ष इतरत्र भटकले जाते। मनात बऱ्याच गोष्टी सचल्यात येत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात उलगडणार आहेत। MIDC परिसरात बेकायदेशीर टेस्टिंग लॅबवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। NCB व MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या बेकायदेशीर टेस्टिंग लॅबला सीलबंद केले। आरोपी राहुल बाळकृष्ण सेडगे याच्यावर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यांनी MIDC पोलीस ठाणे हद्दीत कुसुम एंटरप्राइजेस या नावाने कंपनी सुरू केली होती। राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील होळीचा सण म्हणजे खरं तर राष्ट्रीय स्तरावर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असते। आजच्या प्रसार माध्यमांनी येथील अलीकडील
आपले कर्तव्य करताना यापुढे सतर्कता बाळगायला हवी। वास्तविकता या राजापूर येथील घटनेचे व्हिडिओ व्हायरल झालेत आणि अशांततेचे वातावरण निर्माण झाले। जे घडले ते पारंपरिक प्रथेप्रमाणे चालू होते। येथे होळीचा माळ आस्थागायत मिरवणुकीने आणला जातो, पण प्रथेनुसार गावातील प्रार्थना स्थळाच्या पायरीला त्याचा स्पर्श घडवून तो होळीसाठी उभा केला जातो आणि अगदी तसे सुरू असतानाच व्हिडिओ करून तो भडक मतळ्याखाली व्हायरल करून प्रसारित करण्यात आलाय। पण खरी माहिती देत येथील जाणत्या पोलीस अधिकारी वर्गाच्या योग्य स्तुत्य पवित्र्यामुळे परिस्थिती नियंत्रित ठेवण्यात यश आले। तर या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।